वितरित केल्याप्रमाणे आदरणीय सभापती महोदय, स्टर्लिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी तिथे उपनिबंधक सहकारी संस्था म्हाडा त्यांच्यावर कोणतीही तक्रार नसताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून व्यवस्थापन समितीला 5 सदस्य सोसायटी सदस्य रद्द करण्यात आलेला आहे। तुम्ही त्याला वाचणार नाही, संपूर्ण ते माझा लक्षवेधीमध्ये सर्व आलेला आहे। मी मंत्री महोदयाला एकतर हे सांगणार की जे उत्तर आलेलं आहे त्या लक्षवेधी सूचनेचे जे उत्तर आलेलं आहे ते उत्तरशी मी सहमत नाही। ठराव क्रमांक 6480 ह्या प्रकरणाशी लागू होत नाही। ठरावामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने लागू असलेलं नमूद नाही। या प्रकरणी कोणतीही तक्रार नसताना सुद्धा केवळ आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानीपणे आदेश जारी केलेला आहे। उपनिबंधक सहकारी संस्था म्हाडा निवडून आलेली कमिटी भंग करताना सभासदांना आपल्या बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही। मी जास्त प्रश्न विचारणार नाही। मंत्री महोदय बोलल्यानंतर जे पुढचा प्रश्न आहे ते पुढे विचारणार। मान्य करून टाका त्यांचं। सभापती महोदय, आत्ताच आपले सभागृहाचे सदस्य राजसिंह यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। स्टर्लिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी गुलमोहर या संस्थेच्या संदर्भामध्ये त्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे, ही म्हाडाची संस्था आहे। हा, काय असेल ते बघून घ्या काळे साहेब। हा भूखंड म्हाडाने 1962 मध्ये वाटप केला होता। 2004 मध्ये एकूण 11 व्यक्तीच्या यूडीपीएम स्टर्लिंग आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीची नोंदणी करण्यात आली। त्यानुसार म्हाडाचे संस्थेच्या नावे सदर भूखंड हस्तांतर केला। संस्थेने 2006 मध्ये कमला लँडमार्क डेव्हलपर्स यांना पुनर्विकासासाठी इमारत दिली होती। त्यानंतर 2007 मध्ये जुन्या इमारतीतील 3 सदनिकधारकांना संस्थेमध्ये समाविष्ट केल्याने एकूण पूर्वीचे 11 आणि हे 3 असे 14 सभासद झाले। 2007 मध्ये पुन्हा म्हाडाने या भूखंडावर 7 मजली इमारत बांधण्यास परवानगी दिली। त्यामध्ये तयार होणाऱ्या एकूण 7 सदनिकांपैकी 3 सदनिका जुन्या लोकांना दिल्या आणि इमारतीमधील सदनिकाधारक यांना दिल्या, तर उर्वरित 4 सदनिका संस्थेच्या सभासदाव्यतिरिक्त नवीन 4 लोकांना देण्यात आल्या। खरं ह्यांना द्यायला पाहिजे होतं पण दुसऱ्याला दिल्या। त्याच्यानंतर 2007-08 मध्ये सदनिका नसलेल्या 11 सदस्यांपैकी 8 सभासदांना त्याचे भाग 8 व्यक्तींना ते विकले, हस्तांतरित केले। हस्तांतरित करण्यास म्हाडाची परवानगी घ्यायला पाहिजे, यांनी घेतली नाही। म्हणून 28/5/18 रोजी संस्थेची निवडणूक होऊन 7 समितीचे सदस्य निवडून आले कराय। 2010 पूर्वी म्हाडातील कोणत्याही सदनिका सभासदत्व हस्तांतर करण्यास म्हाडाची परवानगी आवश्यक होती आणि ती 2010 मध्ये म्हाडाने भूखंड वाटपाच्या 5 वर्षाच्या हस्तांतर झाले असल्यास त्याला म्हाडाची परवानगी नाही असा ठराव पारित केला 2010च्या पूर्वीचा। म्हणून म्हाडाच्या परवानगीशिवाय 2008 मध्ये हस्तांतर झालेल्या 6 जणांना म्हाडाची परवानगी नसल्याने समिती सदस्य पदावरून राहण्यास तत्कालीन निबंधकांनी त्यांना संचालक आणि सदस्य वेगळे, तर त्यांना संचालक पदावर राहता येत नाही अशा प्रकारचा आदेश दिलाय। त्याला काढून टाकलं। काय विचारा अनिल परब विचारा। सभापती महोदय, त्यांनी प्रश्न वाचला, यांनी उत्तर वाचून दिलं। प्रश्न असा आहे की ही जी सोसायटी आहे या सोसायटीच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीला म्हणजे मॅनेजिंग कमिटीला आपण काढून टाकलं।
काढताना आपण काय केलं, काढताना आपण म्हाडाचा जो ठराव आहे 6480 या ठरावाचा आधार घेऊन आपण काढून टाकलं. या ठरावामध्ये असं म्हटलेलं आहे की सदस्य जो ज्याला म्हाडाने रेकग्नाईज केलं नाही किंवा ज्या म्हाडाने त्याला नियमित केलं नाही अशा माणसाला एक्झिक्युटिव्ह मेंबर बनायचा किंवा मॅनेजिंग कमिटी मेंबर बनायचा अधिकार नाही. हा ठराव आहे कधीचा? 6/5/2010चा. हे सदस्य झाले कधी? हे 2004 मध्ये. आणि हा ठराव माझ्या हातात आहे. आता या ठरावामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाहीये की याचा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिलेला आहे. असं होतच नाही. बरोबर. असं होत नाही कधी. म्हणजे जर तुम्हाला एखाद्याला जर 2010च्या नंतर जो आला त्याच्यासाठी हा ठराव लागू झाला, आपण त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला आणि त्या लोकांना काढून टाकलं. माझा साधा प्रश्न आहे, मी काय कुठले जास्त त्या भानगडीत जात नाही, कारण मग ते काय फारच ते आणि आपण फार सविस्तर उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे म्हणून मी लिमिटेड प्रश्न नाही. सविस्तर देणार असाल तर मग मी सगळे ठराव वाचतो, मग सगळ्या ठरावाची उत्तरं द्यावी लागतील. आपला हा एकच विषय आहे ठरावाचा आणि म्हणून मी या एकाच ठरावावरती बोलतो. आपला ठराव जो आहे तो 6/5/2010चा ठराव आहे. या 10च्या ठरावाच्या नियमाप्रमाणे त्यांना एक्झिक्युटिव्ह मेंबर मॅनेजिंग कमिटी मेंबर बनता येत नाही असा आपला ठराव आहे. माझं म्हणणं असं आहे की असा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट त्यांना आपण दिलेला आहे का, असा तो देता येतो का, आणि तो जर तसा देता येत नसेल तर यांना परत मॅनेजिंग कमिटी बनण्याचा अधिकार आहे का? कारण दुसरा ठराव जो आहे, दुसऱ्या ठरावामध्ये असं म्हटलेलं आहे, हा दुसरा ठराव जो आहे या ठरावाचा नंबर आहे, ज्या ठरावामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे लीजने दिलेले भाडेपट्टे आहेत हे 30 वर्षाचे आहेत, 60 वर्षाचे आहेत, 90 वर्षाचे आहेत. आणि अशा लोकांना रेग्युलराईज करायचं असेल तर ज्या वेळेला लीज रेग्युलराईज होतं त्यावेळेला अशा लोकांना रेग्युलराईज करून घ्या. त्याच्यामुळे ह्यांना जो अधिकार आहे आपलं म्हणणं मांडायचा तो देखील मिळालेला नाही. त्याच्यामुळे माझी आपल्याकडे साधी मागणी आहे, मी याच्यात जास्त कुठे खोलात जात नाही, की एक तर हा ठरावाचा पूर्वलक्षी प्रभावाने इम्प्लिमेंट करता येत नाही. तसं जर केलं असेल तर ते आपण दुरुस्त करणार का आणि त्यांना एक्झिक्युटिव्ह मेंबर परत बनवणार का, नंबर 1. आणि लीज रेग्युलराईज करताना यांना लीज रेग्युलराईज करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे हे मॅनेजिंग कमिटी ज्यांना काढलेलं आहे त्यांना आपण पूर्वलक्षी प्रभावाने गृहीत न धरता त्यांना या ठरावामध्ये कुठेही पूर्वलक्षित प्रभावाने म्हटलेलं नाही, त्यामुळे त्यांना मॅनेजिंग कमिटी बनण्याचा अधिकार आहे. तो त्यांना मॅनेजिंग कमिटी बनण्याचा अधिकार आपण देणार का? या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री परब साहेबांनी या ठिकाणी मांडलेला मुद्दा खरा आहे. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी म्हणले की मंत्री महोदय उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाहीत. हां आहे, काही अडचण नाही, देतो मी उत्तर तुमचं संवाद. मला अध्यक्ष महोदय आपल्याला एकच विनंती करायची आहे, हे प्रश्न अनेक वेळेस खाली सभागृहात लागलेत, आताही इथे लागला, ती खाली 2दा लागला होता. आपल्या सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट मला आणून द्यायची आहे. उपनिबंधक यांचे सदरचे आदेश, ओके साहेब, तत्कालीन विभागीय सहनिबंधक, तत्कालीन मंत्री महोदय, त्याशिवाय त्यावेळेसचे मंत्री, माननीय उच्च न्यायालय तिथं देखील झालं. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हा खाल्ले सगळे आदेश त्यांनी सदरचे आदेश चुकीचे आहेत असे म्हणता येणार नाही. कोणी म्हणले? सर्वोच्च न्यायालयाने. त्याच्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे तर आपण कोणीच नाही ना. म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे सभागृहाला की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, न्यायालयाने सांगितलं हे आदेश बरोबर आहेत, आपण याच्यावर जास्त भाष्य करू अशी माझी विनंती. आपण निर्णय घ्या. आहे मी जे मुद्दे म्हणतोय हे सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याही पर्व्ह्यूमध्ये आलेले नाहीयेत. माझा जो मुद्दा आहे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टचा जो मुद्दा आहे हा त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या पर्व्ह्यूमध्ये आलेला नाहीये. एका फक्त ठरावावरती सर्वोच्च न्यायालयाने आपला जो काही निर्णय दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाने त्या ठरावाच्या आधाराने दिलेला आहे. परंतु त्यावेळेला रिट्रोस्पेक्टिव्ह त्याला इफेक्ट देता येतो की नाही, रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला नसेल तर काय आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती, आपण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सोडून जाऊ नका. परंतु मी पुन्हा जर अर्ज केला तर माझ्या अर्जाची फेरसुनावणी घेऊन
त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय आहेत, माझं आत्ताचं म्हणणं काय आहे, हे ऐकून त्याच्यावरती अधिकार देण्याचा अधिकार आपल्याला आहे ना. मी सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार तोडा असं म्हणतच नाहीये किंवा त्यांनी दिलेलं जजमेंट, परंतु जो माझा मुद्दा मी त्यावेळेला मांडू शकलो नाही, त्यावेळेला माझ्या पतीने तो मांडला गेला नाही, आणि तो मुद्दा जर मला, त्याला रिव्ह्यू म्हणतात, आणि तो रिव्ह्यू करण्याचा अधिकार आपल्याला आहे, तर मी एखादं रिव्ह्यू पिटिशन आपल्या समोर केलं